शिक्षणाची जी धागा आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं रमखांबेजीनं मांडलेलं आहे. तर रण जर सोडलं तर एक शिक्षणाचा खंबा मी तर म्हणेल विद्यार्थ्यावर चांगल्या प्रकारे शिक्षणाचा खंबा गाडण्याचं काम रण आणि ते रन करण्याचं काम, बरोबर, रन करण्याचं काम हे आता करत आहेत. आणि खरं सांगितलं त्यांनी की ही जी खुर्ची आहे ही पदाची खुर्ची असते, नगरसेवक किंवा सभापती, ती खुर्ची आहे तात्पुरती असते, काही नेहमीसाठी नसते. पण त्यांनी जे शिक्षणाचं क्षेत्र चालू केलं आहे ते मात्र कायमचं आहे आणि त्या क्षेत्रामुळेच त्यांना याच्यात यश मिळालं हे खरं आज त्यांनी सांगितलं. त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्यांचं आपण स्वागत करू. तर या ठिकाणी आदरणीय रणखांबे सर राजकारणाला शिक्षणाची आदर्श जोड देऊन एक परभणी शहरामध्ये एक नवा इतिहास घडवत आहेत. त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं संबोधित केलेलं आहे. यानंतर पूर्णा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तर त्याचप्रमाणे विद्यमान नगरसेवक आदरणीय उत्तमभैया खंदारे यांचंही या ठिकाणी यथोचित अशा पद्धतीनं स्वागत करण्यात येत आहे. रत्नदीप नवघडे महावितरणचे कर्मचारी आणि गौतम सोनोने यांना विनंती आहे आपण समोर यायचं आहे. आदरणीय उत्तमभैया खंदारे यांचं आपणाला स्वागत करायचं आहे. तर आदरणीय गौतम ससाने हे महाराष्ट्र पोलीस आहेत, परंतु धम्म कार्यामध्ये खूप वेळ देतात. रत्नदीप नवघडे यांची सुद्धा धम्माच्या प्रती श्रद्धा आहे. दोघेही आदरणीय उत्तमभैया खंदारे यांचं यथोचित अशा पद्धतीनं स्वागत करत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर नगरसेवक, प्रतिनिधी, उद्योजक आणि धम्म उपासक आदरणीय गौतम भोळे यांचंही या ठिकाणी यथोचित स्वागत होत आहे. तर ज्येष्ठ धम्म उपासक दिलीपजी गायकवाड, अतुलजी गवळी यांना विनंती आहे स्वागत करण्यासाठी आपण समोर यायचं आहे. तर या स्वागतामध्ये माझंही सुद्धा नाव आहे. पूज्य भदंत धम्मधर थेरो ज्यांची जडणघडण जालना येथील अंगुलीमाला महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि त्यांचं प्रवचन मी जालना जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे. निश्चितचपणे या प्रवचनामधून
आपण सर्वजण एका धम्म मार्गावर आरूढ व्हाल. मी त्यांना विनम्र याचना करतो की आजच्या प्रसंगी यथोचित धम्मोपदेश आम्हाला द्यावा. साधु 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 नमो तस्स भगवतो अरहतो सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स